मग मी जेव्हा घरी गेले तर मी खरंच मला सांगायला खूप छान वाटतं ताई की माझं जे दिदी आहे, माझी साक्षी आहे, तिला मी माझं गुरुस्थानी मानते ताई. आणि मी तिला प्रत्येक गोष्ट जी मला खटकते, मला जे काही टेन्शन येते, मी तिला शेअर करते. ती मला काही ना काहीतरी त्याच्यातून मार्ग दाखवते, सांगते. ती मला म्हटली की मम्मी ऐक ना, आता सगळे दरवाजे बंद झालेत, आपण एक काम करूया ना, जसडेलला कॉल करून बघूया आणि मग आपण काही संस्था घेत आहेत का आजीला त्या बघूया. मग जसडेलला कॉल केला ताई. जेव्हा पूर्ण कोरोनामध्ये बंद झालेलं होतं, अशा वेळेला सुद्धा जसडेलवरून मी जसडेलला कॉल केला फक्त आश्रमच्या विचारण्यासाठी. मलाच फोन यायला लागले की कसा पेशंट आहे तुमचा, चालू फिरू शकतो का, तो स्वतःचं काम स्वतः करू शकतो का, त्याला भरवायला लागेल का, खाणं सुद्धा, हे ते सगळ्या गोष्टी. म्हणजे मी शॉक झाले ताई. जिथं मी फोन स्टार्टिंगला बोलत होते त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही 7,500 रुपये भरा आजीचे आणि मी तुमच्या आजीला जे आहे ते एक्सेप्ट करते. मी त्यांना हे म्हटलं की माझं ब्लड रिलेशन मधली आजी नाही आहे, ती रस्त्यावर राहणारी एक आजी आहे, तर तिला मला ऍडमिशन घ्यायचंय. तर मग कारण ती रस्त्यावर सुरक्षित नाहीये, तर त्यांनी, मी सोशल वर्कर आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला 7,500चे 4,500 रुपये करायला सांगितले. मी म्हटलं ठीक आहे बाबा, 4,500 रुपये, कारण तिला गरज होती म्हणून मी ते केलं. आणि त्यावेळेला जेव्हा मी आश्रमात त्या घेऊन, मला नाव नाही सांगणार मी त्या आश्रमचं, पण त्या आश्रमात गेल्यानंतर त्यांनी मला त्या आजीची कोरोना टेस्ट सुद्धा करायला नाही लावली. मग मी दिलेले 4,500 रुपये जे होते ताई स्वतः, त्याच्यामध्ये मला एवढं माहिती की बाबा नक्कीच किराणा मला येऊ शकत होता. तर त्यावेळेला मला त्यांनी असं सांगितलं की ताई डोसा असतो, एक डोसा सकाळी, एक डोसा संध्याकाळी, आणि एवढा एवढा सॉस असतो आम्हाला खायला. मग मला ते इतकं भयान वाटलं. मी तिथून तर तिकडे त्यांना काही न बोलता ते पैसे पण पे केले आणि मी निघून बाहेर आले, कारण मला त्यावेळेस इतकं सुचेना काही. घरी गेल्यानंतर तीच अस्वस्थता, तेच टेन्शन. मदत करून सुद्धा मी जर चुकीचं पद्धतीने जर करते, माझ्याकडून होत असेल समजा, मी त्याला मीच जबाबदार ठरवत होते आणि मला इतकं वाईट वाटत होतं की बास रे. मग माझी साक्षी, आमचं डिस्कशन चाललं, आपण एक स्वतः सांभाळू का या लोकांना, मी सांभाळू शकेल का. ती म्हणली मम्मी हे बघ ना, ज्याला आई नाहीये त्याची तू आई बनतेस, त्याच्यासाठी त्याला ते जास्त गरज आहे मम्मी, तू तर आम्हाला तू आहेसच, पण त्याला गरज आहे म्हणून तू त्याच्यासोबत जास्त वेळ देतो, असं तिने मला सांगितलं. आणि त्यावेळेला जो आहे तो एक प्रयत्न केला ताई की हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशन आपलं संस्थेचं नाव आहे ताई, आणि ती संस्था स्थापन केली आणि त्याच्या आधारित जे आहे ते आसरा, अनाथांचा हक्काचा निवारा, असं आपण आश्रम जे आहे ते सुरू केलं. आणि त्या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा मी त्या आजीला उचललं, त्या तिकडून आपण काढलं आणि आपल्या आश्रममध्ये घेऊन आलो ताई. आणि मनसोक्त त्या दिवशी आम्ही पिठलं भाकरी केली, मस्त मी माझ्या हाताने केलं आणि आम्ही मस्त त्या ठिकाणी खाल्लं. आणि तिथून पुढे जे आहे ते आश्रमाला जे आहे ती सुरुवात केली. आश्रम म्हणण्यापेक्षा मी ही फॅमिलीच म्हणेल ताई. एवढी मोठी माझी फॅमिली आहे आणि घरीही 3 जण जे आहेत ती वेगळी, आणि त्यामुळे माझे रिअल हिरो जे आहेत ते आहेत. आणि तुम्हाला पुढे नेण्यामध्ये त्यांचं पूर्ण बॅकिंग, म्हणजे 100% बॅकिंग, 100% बॅकिंग ताई. आणि सगळ्यात महत्वाचं माझे मिस्टर ताई, की आज घरातून बायकोचं जाण्याचं टायमिंग माहितीये, पण ती रिटर्न किती वाजता घरात येणार आहे हे माहिती नसताना सुद्धा आपली बायको आज कुठल्या पेशंटसाठी किती जीवाचं रान करते हे त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास. तुम्ही इतरांना सपोर्ट देता तसा तुम्हालाही सपोर्ट दिलाच आहे त्या सगळ्यांनी. नक्कीच. आता तुम्ही संस्था स्थापन केली, पण कधी कधी असं होतं की ही लोक सुद्धा ना पळून जाण्यासाठी मार्ग शोधत असतात. खरं सांगू का ताई की पूर्ण सजीव, प्रत्येक सजीव जे आहे त्याला स्वातंत्र्य आहे की त्यांनी स्वातंत्र्यात जगलं पाहिजे आणि कोणालाही बंधनात नाही आवडत आहे. आणि आज रस्त्यावरच्या मानसिक रुग्णांना सुद्धा आपण जेव्हा आणतोय, आपल्याकडे ठेवतोय, तर त्यांना एका बंधनामध्ये, त्यांना त्या आपण एका सर्कलमध्ये ठेवतोय की नाही तुम्हाला इथे राहायचंय, या गेटच्या बाहेर नाही जायचंय, तुम्हाला इथे जे दिलं जाईल ते खाल्लंय. त्यांना तेवढी म्हणजे त्यांचं तेवढं मेंदू हे नाहीये की बाबा इथे मला 2 वेळचं खायला मिळतंय. असं बरेचदा होतं ताई की कितीही आपण त्यांना चांगलं सांभाळतोय तरी देखील, म्हणजे एका पेशंटच्या बाबतीत तर मी सांगेल की जसं आता आपला आसरा जो आहे तो आपल्या नवीन जागेमध्ये शिफ्ट झालाय, तर त्या जागेमध्ये 4 महिन्यामध्ये माझे जे बाबा आहेत ते 23 वेळा पळून गेलेले आहेत आणि 23 वेळा मी त्यांना पुन्हा शोधून मी आणलेले असं. तर त्या एका बाबांच्या बाबतीमध्ये 23 वेळा झाल्या. असं तर बरेचशा वेळा पेशंट जे आहेत ते पळून जातात आणि कित्येक वेळेला असं पण होतं की ते पुन्हा आपण इतकं शोधून सुद्धा आपल्याला सापडत नाही. त्यावेळेला पुन्हा तीच आपली लिगल प्रोसेस की आपण व्यवस्थित त्या पेशंट बद्दल जे आहे ते पोलीस स्टेशनला जाणं, त्यावेळेला त्यांची मिसिंग दाखल करणं आणि पुन्हा शोध घेण्याचा प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू चालू ठेवणं. आणि त्याच्यानंतर कित्येकदा असं पण झालं की ती व्यक्ती पुन्हा आम्हाला 2 महिन्यानंतर सापडले,
पुन्हा 4 महिन्यानंतर सापडलेत, कारण आपला शोध हा सुरू असतो आणि त्याच्यामुळे ते सापडले पण जातात. पण बरेचदा त्यांची मानसिकता अशी नसल्यामुळं ते तिथून जाण्याचा प्रयत्न करतात, ते असं होतं. कुठलीही संस्था किंवा साधा आपण एका कुटुंबाचं घर चालवायचं म्हणलं तरी त्याला आज पैसा लागतोच. तुम्ही एवढी मोठी संस्था सुरू केली आहे, ती सुद्धा अशा लोकांसाठी, तर त्याला सगळ्या पद्धतीने तुम्हाला पाठबळ लागणारच ना, म्हणजे पैशाच्याने किंवा बाकी सगळी मदत. तर ते तुम्ही सगळं कसं हँडल करताय? तर सुरुवात तर अशी झाली ताई की आसरा उभारला आणि त्यावेळेला मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीने, जसं की माझ्या साक्षीनेच तिची 10वी 11वी 12वी फर्स्ट इयरची सगळी शिकली की मम्मी तू आश्रमसाठी कर सुरुवात म्हणून. मुलांनी तर मी चक्क सांगेल ताई की त्याला लहानपणी फार फॉर्च्युनरची आवड होती आणि त्याला पैसे हे करायचे होते, ती मॉडेल घ्यायची होती ती फॉर्च्युनरची गाडी. तुला एक गल्ला देते म्हटलं आणि त्यासाठी मी तो गल्ला पण आणला ताई. तो गल्ला पण आश्रमात आहे आजही. आणि त्याला मी म्हटलं की तू आता मी दिलेले आई बाबांनी आजी आजोबांनी जे कोणी देतील तुला, लहान मुलांना घरी आल्यानंतर पाहुणे देतातच काही ना काहीतरी, मग ते तू त्याच्यामध्ये टाकत जा, सेव्ह कर. पुढे झाल्यानंतर मोठा जेव्हा होशील तेव्हा तू स्वतःची स्वतःची तू फॉर्च्युनर घेशील. तर असं सगळं डोक्यात होतं. आणि त्यांनी अक्षरशः त्यावेळेला तो गल्ला माझ्या हातात देण्यात आहे, जेव्हा आपण आसरा सुरू करणार आहे मम्मी, तर त्याला सपोर्ट लागेल म्हणून त्यांनी गल्ला तो मला दिला. हे सगळ्यात मोठं जे आहे ते मला सपोर्ट आहे. आणि इतकं मनापासून की माझ्या मुलांनाही किती वाटते की बाबा रस्त्यावरच्या लोकांना आईनी सांभाळावं, त्याच्यासाठी त्यांनी केलेलं सपोर्ट. पण त्यावेळेला सगळं होत असताना माझे मिस्टर मला असं बोलले की स्वाती तू करतीयस सुरुवात तर कर, पण ही एक मोठी जबाबदारी आहे. घरामध्ये एक आलेला पाहुणा सुद्धा आपल्याला थोडासा जड वाटतो, पण अशा वेळेला तू एक नाही, मला माहिती आता तुझं कशा पद्धतीने तू कामाला सुरुवात करणार आहेस, त्यावेळेला तू असं जर म्हणशील एखाद्या वेळेला की डिंबळे साहेब आज आश्रमात किराणा माल भरायचंय म्हणून, तर माझ्याकडे तेवढे असेल तर मी करू शकेल, पण नसेल तर माझी सगळ्यात मोठी जबाबदारी तू लेकरं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी, आजही फ्लॅटचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे, ज्या काही गोष्टी, तर हे सगळं झालं पाहिजे तर तू पुढे चल, नाही तर इथेच थांबतो, करू नकोस तू, असं मला ते बोलले होते. पण मी त्यांना म्हटलं की डिंबळे साहेब मला असं वाटतं की परमेश्वर कदाचित मला सुचवतो हे कर तू, आणि प्रयत्न करते. आणि खरोखर सांगू का ताई की एक 6 महिने थोडंफार सगळं सुरळीत चालायला लागलं, पण 6 महिन्यानंतर अशी परिस्थिती आली की अक्षरशः पाव किलो साखर आणायला लावणं म्हणजे मलाच ते खूप कठीण व्हायला लागलेलं. पण त्यावेळेला सेम कंडिशन माझे मिस्टर मला म्हणले की स्वाती तुला मी सांगत होतो आता परिस्थिती अशी आहे, कारण कोरोनाने प्रत्येकाच्याच घरामध्ये परिस्थिती बिकट आणली होती, त्याच्यामध्ये असं होणं साहजिकच होतं. त्यावेळेला मी त्यांना तर म्हटले की डिंबळे साहेब टेन्शन घेऊ नका, माझ्यासोबत परमेश्वराचा आशीर्वाद आहे, होईल काय ना काहीतरी. आणि जेव्हा ते घरी गेले आणि त्याच वेळेला सांगते ताई की मी ऑफिसमध्ये 1.5 तास रडले ताई की खरंच कसं काय करायचं, कारण त्यावेळेला आपल्याकडे 13 लोक होते आणि ते 13 लोकांची एवढी मोठी जबाबदारी, सगळं कसं पेलवायचं हे सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला तर माहिती की पैशाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही ताई. आणि त्यावेळेला धान्यच मला विकत आणावं लागायचं, डीमार्टला 6 वाजता जाऊन मी लाईनला थांबायचे. आपलं एक निस्वार्थ सेवा चालू असेल तर त्यावेळेला त्या परमेश्वरापर्यंत ते पोहोचतं आणि परमेश्वरच जे आहे ते आपल्यासाठी उभा राहतो ताई. अक्षरशः आज ही गोष्ट होणं आणि इथून पुढचे 9व्या दिवसानंतर मला शंकर महाराज मठातून कॉल येणं की ताई तुमच्या कामाबद्दल आम्हाला असं असं कळालंय आणि तुम्हाला आम्हाला मदत करायची संस्थेला, तर मला फक्त एक ऍप्लिकेशन द्या, त्याच्यावर मी मदत पाठवतो. आता मी ती मदत काय गेस केली होती ताई की 5 किलो साखर असेल, 10 किलो तांदूळ असेल, असं सगळं. अपेक्षा अशी असताना ताई टेम्पो दारात येऊन थांबतोय ताई संस्थेच्या आश्रमच्या, आणि त्याच वेळेला ते मिळालेलं जे काही धान्य आणि ते बघणं म्हणजे अक्षरशः आपल्याकडे लोक पण त्यावेळेला असं नव्हतं की ते उचलून घेऊन जाऊ शकत होते. शंकर महाराज मठातूनच सेवेकरी आले आणि त्यांनी ते वरच्या मजल्यावरती पोहोचवलं होतं ताई, असं सगळं मदत झाली. ही सगळी मदत होत असताना खरंच मी सांगते ताई की नंतर हळूहळू हे काम जे आहे ते थोडंसं लोकांपर्यंत पोहोचत गेलं. आणि माझ्या मुलांनी गुगलला पण आपल्या संस्थेचं जे आहे ते त्यांनी नाव टाकलेलं आहे आणि त्याच्याद्वारे आपल्याकडे मग लोक काही मग जसं जसं काम, मी तर म्हणेल की एकाच्याकडून दुसरीकडून 4 हातांना असं सगळं समजत गेलं आणि लोकांची आपल्याला मदतही यायला सुरुवात झाली. आणि हे सगळं होत असताना अनेक संस्थांनी ताई शाबासकीची थाप दिली आहे अधिक चांगलं काम करण्यासाठी, आणि ही प्रेरणा आणि बळ मला मिळालं पाठीशी. आणि असे आतापर्यंत 37 पुरस्कार मिळाले या कामासाठी, त्यातला एक कर्नाटक आणि एक भोपाळमधून सुद्धा आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. हे सगळं सांगत असताना खरंच सांगेल ताई की
मला इच्छा व्हायची की याला हा जो पेशंट आहे, जसं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आहे, दाढी जटा वाढलेल्या आहेत, घाणेरडे कपडे आहेत, आता 8.5 वर्ष जर त्याने आंघोळ नाही केलेली तर त्याचे कपडे आणि त्याचा वास नक्की येणारच आहे. पण मला असं वाटतं की माणूस म्हणून आपल्याला त्याला मदत करायची, त्याला त्या स्थितीतून बाहेर काढायचं आणि त्याच्यासाठी प्रयत्न असायचा. कुठेतरी असं मला वाटायचं की मला कुणीतरी जुनी एखादी 4 व्हीलर गाडी मला मदत करावी म्हणून. त्याच वेळेला महिंद्रा फायनान्सने, म्हणजे एक रमेश दादा म्हणून आहेत, सचिन दादा पत्रकार आहेत आणि या सगळ्यांनी, मर्गेश दादा आहेत, तर हे सगळ्यांनी माझ्या म्हणजे जेव्हा ते त्यांना काम कळालं त्या कामामधून त्यांनी इतकं ते हे ठेवलं की ह्या ताईला आपण मदतच करायची म्हणून. आणि नोव्हेंबर 2022ला मला फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की ताई, आमच्याकडून तुम्हाला बक्षीस म्हणून ॲम्ब्युलन्स मिळणार आहे. ते माझ्यासाठी एक स्वप्नापेक्षा हे नव्हतं खरंच. आणि त्यावेळेला जे आहे ती एक शाबासकीची थाप ताई महिंद्रा फायनान्स कडून मिळाली आपल्याला आणि ती ॲम्ब्युलन्स सुप्रो आपल्याला मिळाली ताई. मला 4 व्हीलर चालवायला येत नव्हती, तर मला खूप टेन्शन की बाबा आता ड्रायव्हर ठेवणं, त्याचा पगार हे करणं, या सगळ्या गोष्टी माझ्याकडून होऊ शकतील का. आणि काही जण आपल्याकडे यायचे, ते मला म्हणायचे ताई हक्काने सांगा तुम्हाला कधी गरज लागली तर. आणि मी बरोबर एका आजीला आपल्या आश्रमातले इमर्जन्सी न्यायचं होतं. मग अशा वेळेला मला तिला इमर्जन्सी न्यायचं होतं, तरी देखील मला ॲम्ब्युलन्स दारात असताना सुद्धा मला 108ची ॲम्ब्युलन्स बोलवावी लागली आणि ती गाडीमधून मग मी आजीला घेऊन गेले. आणि मग ससूनला जाईपर्यंत माझं जे डोक्यामध्ये विचार नुसतं चक्र की स्वाती, गाडी दारात आहे, आतापर्यंत तुला गाडी नव्हती, तुला गाडी पाहिजे होती, आता गाडी मिळाली, आता तू चालवत नाही तर दुसऱ्यावर डिपेंड कशी काय राहणार. इच्छाशक्ती जर असेल ना ताई, तर आपण सगळं जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये असते, पण आपण घाबरतो प्रत्येक वेळेला आणि नाही घाबरलं पाहिजे. तर मी 3 दिवसामध्ये ॲम्ब्युलन्स शिकले. काय सांगता? 3 दिवसामध्ये ॲम्ब्युलन्स शिकले. चौथ्या वेळेला जेव्हा मी 4थ्या दिवशी गाडी हातात घेतली, तेव्हा ती गाडी मी कुठून काढावी, तर भोरेआळीमध्ये एक पेशंट होता ताई, त्या भोरेआळीच्या गल्लीमधून ती मी गाडी कशी काढली. आणि खरंच सांगा, तो आत्मविश्वास, म्हणजे मला असं वाटतं की जेवढा आत्मविश्वास व्यक्तीचा मोठा तेवढं यशही मोठं येतं. आणि ती 3 दिवसातली ॲम्ब्युलन्स शिकलेली आणि आज लोकमतनी ह्याची दखल घेतली ताई. आज पुणे शहरातली पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे ताई. त्यावेळेस सुद्धा ॲम्ब्युलन्स मी कशी चालवते ह्याच्यापेक्षा मी त्या माणसाला हॉस्पिटलपर्यंत कधी आणते, कशी नेते, हे तुमचं ध्येय त्यावेळेस ते होतं. त्याला लवकर ट्रीटमेंट मिळणं किंवा हे पहिलं गरजेचं होतं. त्यांना हळूहळू त्यातनं बाहेर काढायला काय काय पद्धतीने त्यांच्याशी कम्युनिकेट करता किंवा तुम्ही कोणाला बोलवता संस्थेमध्ये, डॉक्टर्स अटॅच आहेत का, कसं असतं? बऱ्याच जणांना त्यांच्या कामातून वेळ नाही मिळत येण्यासाठी किंवा काय. मला असं बरेचदा वाटतं की आपल्याकडे यायला पाहिजे, आपल्याकडे तेवढी लोकांशी बोललं पाहिजे, काउन्सिलिंग केलं पाहिजे कुणीतरी येऊन, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे हळूहळू शिकत गेले. मला स्टार्टिंगला कुणी सांगितलं पण नाही आणि मला तेवढं माहित पण नव्हतं की काय पद्धतीने यांना त्या त्रासातून आपण बाहेर काढू शकतो. पण हळूहळू मला असं लक्षात आलं की यांना म्युझिक आवडतं. तर म्युझिक आवडतं, तर म्युझिक बरोबर जर आपण दुसरी गोष्ट जर कुठली केली तर त्यांची 2 ऍक्टिव्हिटी ऍट अ टाइम जेव्हा व्यक्ती करतो, म्हणजे म्युझिकल चेअर, आणि त्याच्यामध्ये जी डीजेची वगैरे गाणी असली की ते त्यांना असं ते हळूहळू ते नाचायला होतं हळूहळू. आणि ते सगळं होत असताना मग मला असं लक्षात आलं की यांना म्युझिक आवडते बाबा, यांना पासिंग पास द बॉल असेल. आणि मग मी विचार करायला लागले की यांच्यात पण काही टॅलेंट असू शकतो सगळ्यांमध्ये. म्हणजे काटेबाबांचं जर उदाहरण घेतलं ना ताई, तर 20 वर्षापासून रस्त्यावरती शिवाजीनगर ऍग्रिकल्चर कॉलेजच्या फुटपाथ वरती ते राहायचे. आणि तिथून जेव्हा मी त्यांना आणलं, त्यांची परिस्थिती अशी होती की आळ्या पडलेल्या पायाला त्यांच्या पोटाला. आपण ससूनला ऍडमिट केलं, त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं, मग आश्रमात घेऊन आलो. आणि ते बाबा एकदम शांत असायचे, एकदम कोणाशी बोलायचं नाही, काय नाही सगळी परिस्थिती. पण मी त्यांना इतक्या पद्धतीने सगळ्यांशी छान, म्हणजे आपली एक फॅमिलीच आहे, आणि हे करायचे. आणि बाबा आज इतके छान पद्धतीने बदललेत. म्हणजे आता तर मी सांगेल की बाबा आता आपल्याकडे 3.5 वर्ष झालं आपल्याकडे बाबा आहेत, आणि मी त्यांना काय सांभाळणार आहोत ते मला सांभाळतात ताई. एक वडील म्हणून आज ते मला माया लावतात, काळजी घेतात. तर अशा पद्धतीने जे आहे ते सकाळपासूनचं सगळ्यांचं रुटीन असतं. त्याच्यामध्ये त्यांना 4 गोष्टी, 4 वेळा ज्या आहेत, जेवण करा दुपारचं, संध्याकाळचा नाश्ता, काही चहा वगैरे घेतात, आणि जेवण करतात रात्रीचं. तर प्रत्येकाने चालायचंय, त्यांचे ते फिक्स डोक्यात बसवलेले. पण तुम्हाला तर माहितीये की आता मानसिक रुग्ण असल्यामुळं त्यांना तितकंसं लक्षात येत नाही. ते जेव्हा मी समोर असेल तेव्हा ते सक्तीने ते सगळ्या गोष्टी, ताई आहे, ताई शिकवतीये, ताई आवडीने, तर त्यांना ते मी असेल तेव्हा ते खूप रुचीने करतात. जसं की काही जणांना जे आहे ते ड्रॉइंगची आवड आहे, जसं की
पूर्वी मला असं वाटायचं की मी ड्रॉइंगचे जे कलरिंगचे बुक्स जे आहेत ते मी विकत आणावे आणि मग त्यांना द्यावे, पण पैसे कमी पडायचे. मग मी असं करायला लागले की जे आपले रद्दीचे दुकानं असतात त्या रद्दीच्या दुकानांमध्ये पण सांगितले की छोट्या छोट्या मुलांचे जे काही ड्रॉइंगचे कलरिंगचे बुक्स असतील ते तुम्ही मला सांगत जा, मी येऊन घेऊन जाईल. मग ते अगदी कमी पैशामध्ये ते आपल्याला देतात. मग त्याच्यात ते ड्रॉइंग वगैरे करणं हे ते. आणि आता आपल्याकडे झाडं आहेत, त्या झाडांची साफसफाई करणं. आणि प्रत्येकाला मी अशा पद्धतीने सांगितलंय. तर जसं की आजीच्या बाबतीत सांगू शकता, बाबांच्या, अजून बरेचसे जण जे आहेत आश्रमातले ते सगळे मिळून जे आहे ते मला आता पहिले पूर्वी जसं झाडं सुकलेली दिसायची कधी कधी, मग मला वाईट वाटायचं की मी पाणी घातल्याशिवाय मग ते झाडं येत नाही. आता सगळं हरभरं दिसतं ताई, म्हणजे सगळं प्रफुल्लित असतं. हा, आणि सगळ्यांमध्ये खूप प्रेम आहे ताई. खरं तर मी म्हणेल की जो आपला निर्माण करता आहे तोच इतका प्रेमळ आहे आणि त्यांनी सगळ्या जगावरती प्रेम करायला शिकवलंय आणि त्याच्यासाठीच आपल्याला ह्या पृथ्वीवरती आपल्याला त्यांनी जन्माला घातलंय. तर मला असं वाटतं की प्रेम देत राहू आणि प्रेमच फक्त वाढवत राहू. आता या संस्थेला एकूण रिक्वायरमेंट्स काय आहे किंवा समाजाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? तर समाजाने या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हा प्रथमतः म्हणजे एक व्यक्ती आहे, हा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की ताई, की असे जर कुठे रुग्ण आढळून आले तर त्यांना त्यावेळेस, कारण की फार भयंकर परिस्थितीत सुद्धा पेशंट मी बघितले की अक्षरशः एक पेशंट तर उंदीर घुशी सुद्धा खात होता ते रस्त्यावरती. अशा पद्धतीचे सुद्धा पेशंट, म्हणजे त्यांना मानसिकता अशी की त्यांना माहिती नाहीये की भूक काय असते. 2 वेळचं जेवण मिळणं म्हणजे भूक असते, किंवा काहीतरी कचऱ्यातलं मिळते वडापाव अर्धा मला आणि तो खाल्ला की ते जेवायचं असतं, हे माहिती नाहीये. पोटामध्ये आग पडतीये आणि ती आग विझवण्यासाठी मला काय करायचं, याच्यासाठी ते खाल्लं जात आहे. हा, ते काही आवडीने पण खात नाहीये. पण त्या ठिकाणी जर आपल्याला एक बिस्किटचा पुडा, एक पाण्याची बॉटल, एवढं तर नक्कीच कोणासाठी अवघड नाहीये ताई. आणि ते कुठेतरी असं जर कुठे पेशंट मिळाले तर तुम्ही दुरून ठेवा. म्हणजे अगदी मला माहिती नाही, मी सांगाल म्हणून तुम्ही जवळ जाल, तर तसं काही करू नका. कधी कधी असं होतं की समोर दिसती तशी व्यक्ती ती तेवढी शांत नसते, तर त्यावेळेला तुम्ही साईडला ठेवून जा की जेणेकरून त्याला लक्षात येईल की बाबा हे फोडलं, त्याला खाल्लं, टेस्ट लागलं तर तो पोटभर पण ते खाईल. आणि जर तुम्ही कंटिन्यू असं ठेवत जाल तर त्याला एक लक्षात येईल की नाही बाबा हे कोणीतरी माझ्यासाठी ठेवतंय असं. आणि त्यावेळेला समजा तुम्हाला असे पेशंट आढळून आले तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता की त्याला जर जखमा झालेल्या असतील, तो जर पेशंट आजारी असेल तर त्यावेळेला तुम्ही लगेच तुमच्या मोबाईलवरून 108ला कॉल करू शकता. 108च्या ॲम्ब्युलन्सनी तो जो पेशंट आहे तो तिकडच्या जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल होऊ शकतो. त्याच्यासाठी ती एक मदत होणार आहे. दुसरी गोष्ट, जर मानसिक रुग्ण पेशंट आहे, तुम्हाला असं आढळून येते, तर त्यावेळेला तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा, किंवा तुम्ही पोलीस स्टेशन दूर असेल समजा तर तिथून तुम्ही 112ला कॉल करू शकता. जसे की पहिले 100 नंबरला, आता तुम्ही 112ला पोलिसांची मदत घेऊ शकता. तर तिथं तुम्ही कॉल केल्यानंतर त्या पेशंटसाठी तिथं पोलीस स्टेशन येऊ शकते. आणि नक्कीच जे आहे ते तुम्हाला कुठं त्या व्यक्तीची ट्रीटमेंट करता येईल, उपचार करता येईल, याच्यासाठी जे आहे ते मदत करता येईल. त्याच्यानंतर आणखीन एक दुसरी गोष्ट, मला बरेचसे कॉल असेही येतात की छोट्या मुलांसाठी वगैरे, तर छोट्या मुलांसाठी बालकल्याण समिती असते. तर त्या बालकल्याण समितीचा नंबर जो आहे तो 1098 आहे. तर त्या 1098ला कॉल केल्यानंतर तुम्हाला लहान मुलांच्या बाबतीतल्या कुठल्याही काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि पोलीस सपोर्ट करतात. पोलीस, हे सगळं काम पोलिसांचंच आहे आणि आपण पोलिसांना मदत करतोय, तर ते नक्कीच आपल्याला सपोर्ट करतात. तर त्यावेळेला पोलीस स्टेशनचं पत्र वगैरे मिळून मग ते आपल्याकडे आपल्या संस्थेमध्ये त्याचं ऍडमिशन करून घेऊ शकतात. पण हे सगळं करत असताना मी एक विनंती करेल, प्लीज आई वडील, म्हणजे हे किस्से खरंच झालेले आहेत तरी मला इतकं तुटतं ना कधी असे काहीतरी फोन आल्यानंतर. गुगलला नंबर असल्यामुळे भयंकर फोन येतात आणि आज मुलगा म्हणतो की माझ्या आईला ऍडमिशन पाहिजे. अक्षरशः एक केस अशी झालेली आहे की जेव्हा मी त्या आईला, माझं आश्रम फ्री आहे हे लक्षात आल्यानंतर, जेव्हा ते त्यांना वाटत असतं की बाबा माझे पैसे पण जाणार नाही आता आणि माझ्या आईला उचलून यांच्या आश्रमात मला सोडता येईल, तर या उद्देशाने अक्षरशः जन्म ज्या मुलाला दिलाय त्या माऊलीने, त्या माऊलीला तुम्ही आज कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन ठेवताय आणि तिथून तुम्ही व्हिडिओ फोटो काढताय, फक्त मोबाईल नंबर तुम्ही चेंज करताय. दुसऱ्या कुठल्या तरी मित्राला सांगतायत की बाबा तुझ्या मोबाईलवरून पाठव आता, म्हणजे ह्या ताई इथून उचलून घेऊन जाते. जेव्हा असे कंडिशन्स, म्हणजे असे जेव्हा येतात ना समोर दृश्य ताई, अरे ज्या आईने आपल्याला जन्माला घातलं
पायाचा पाळणा करून, आपल्याला मांडीचा पाळणा करून तिने त्या मांडीवरती आपल्याला थोपटून मोठं केलं. आज आपण एवढ्या स्टेजवर आहोत की आपण लहानाचं मोठं आहोत. आणि लहानपणी आपण जसं आईच्या मांडीवरती शिशू केली तेव्हा काही तिने काही मांडी कापून नाही काढलेली ताई. आज जर आपल्या आई बाबांनी जर तसे त्यांच्याकडून होतंय त्यांच्या वयोमानानुसार म्हणा किंवा त्यांच्या त्रासातून, तर त्यावेळेला आपलं कर्तव्य बनतं की आपण त्यांचे आई बाबा व्हायची वेळ आलेली आणि ते आपल्या लेकराप्रमाणे आपल्याला त्यांना सांभाळायचंय. तर मला असं वाटतं की प्लीज, आई वडील जर आहेत तर आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तर त्यामुळे जे आहे ते आपण नक्कीच त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि जर घरामध्ये अशा काही व्यक्ती आढळून येतील तर त्यावेळेला जे आहे ते तुम्ही बिंदास्त तुम्ही मला कॉल करा. माझा नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देते, 9767027504. तुम्हाला जेव्हा कधी असं वाटेल की बाबा घरामध्ये अशी आमच्या एक व्यक्ती आहे आणि ती अशी वेगळी वागतीये, तिला काहीतरी सिम्पटम्स दिसत आहेत किंवा काही, मी तर म्हणेन तुम्ही फक्त बोलावं, तुम्ही फक्त संवाद साधा. पण आज आसरा सुरू झाला ताई आणि तेव्हापासून मदत तर मिळतीये, पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जसं वस्तू स्वरूपात, धान्य स्वरूपात, त्याच्यानंतर कपड्याच्या स्वरूपात असेल. म्हणजे मी तर म्हणेल की मी लोकांना कधी असं आव्हान नाही करत की मला सगळं नवीनच द्या. घरातल्या अगदी जुने काही भांडे असतील, आपले जुने काही बकेट्स असतील, काही असतील, जे आपल्या घरामध्ये काही कपाटं असतील, खुर्च्या असतील, जे काही तुम्हाला जे काही नको असेल. आता आपलं जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की आपला आश्रम जे आहे ते नवीन ठिकाणी आता स्थलांतरित झालंय, तर त्या ठिकाणी आपल्याला काही कन्स्ट्रक्शनसाठी आपल्याला मटेरियलची गरज आहे. तर त्यासाठी आपल्याला एक जेवणाचा हॉल वगैरे बनवायचा आहे. त्याच्यानंतर एक बर्थडे हॉल असावा असं मला वाटतंय वेगळं. कारण की काय होतं ना ताई माहितीये का की यांनी फार छान पद्धतीचं जीवन जगावं अशी माझी इच्छा आहे ताई. आणि त्यासाठी जे आहे ते नक्कीच तुम्हा सगळ्यांची मदतीची गरज तर आहेच. आणि ती कोणत्या स्वरूपात करायला पाहिजे याच्यासाठी माझी सक्ती नाहीये. फक्त तुम्हाला जी काही इच्छा असेल त्या इच्छेद्वारे जे आहे ते तुम्ही कोणत्याही स्वरूपात तुम्ही मदत करू शकता. यासाठी मी आमच्या बडिंग जर्नलिस्ट आणि ताईंच्या वतीने सगळ्यांना विनंती करते की तुम्ही तुमच्या पद्धतीने हा खारीचा वाटा जरूर उचला आणि आपलं एक समाजाचं देणं आहे ते अशा प्रकारे तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. तर माझी पण तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी ताईंना यामध्ये सपोर्ट करूयात. तुम्ही इथे आलात त्यामुळे मी बडिंग जर्नलिस्ट या टीम तर्फे तुमचे आभार मानते. धन्यवाद.